देशात आणि राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्यानं होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारे मोदी सरकार आज जनतेची पिळवणूक करत असल्याचा घणाघाती आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। 10 ग्रॅम तरी सोनं गरीबाला लागतं लग्नासाठी, आणि अशा प्रकारे तुम्ही सोन्याची सुद्धा महागाई म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहे, ज्यावेळी लग्न असतं त्यावेळी काही नाही काहीतरी सोन्याचा दागिना करून घालावा लागतो, आणि ज्यावेळी ही महागाई झाल्यामुळे आज लोक लग्न कशी करावी याच्या सुद्धा विवंचनेत आहेत। अनेक प्रकारे या सरकारने महागाई आणलेली आहे। आज पंतप्रधान सांगतात की तुम्ही प्रवास करू नका, पर्यटनाला जाऊ नका, बाहेर देशात जाऊ नका, आणि आताच बघितलं तर 5 राज्यामध्ये हे जाऊन आले आणि बाहेर देशात जाऊन सांगितलं की आमचा देश खतरे में आहे। आणि ज्यावेळी 14 मध्ये आम्हाला सांगितलं तुमचे अच्छे दिन येणार आहेत, आणि आता आम्हाला बचत करायला सांगत आहेत। खरोखरच रोज 1 रुपयाने याचं पेट्रोल डिझेल वाढत आहे। तुम्हाला काय वाढवायचं ते एकदम 5 रुपये वाढवा म्हणजे लोकांना तरी समजेल, परंतु तसं नाही। आज 1 रुपया, उद्या 95 पैसे, परवा 75 पैसे, असं करून आज महागाई वाढत आहे। अजूनही महागाई वाढणार आहे, आणि हे सरकार चालवण्यासाठी सक्षम नसल्यामुळे आज आम्हाला हा पर्याय निवडावा लागलेला आहे। आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत। हे महाराष्ट्र आणि केंद्र, तिथे राज्य आणि केंद्र सरकार सर्वच फेल गेलेलं आहे। यांनी निवडणुकामध्ये अनेक प्रकारे पैसे वाटप करून आज देशाला संपवलेलं आहे, कारण आपण आपल्या संसारात सुद्धा आपल्याकडे जे पैसे आहेत ते चैनीसाठी वापरले तर आपल्याला सुद्धा पैशाची कमतरता भासते, तशी या देशाला आज कमतरता भासलेली आहे। या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि माझे 2 शब्द